पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार। राज्यामध्ये जवळपास या ठिकाणी 23,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आला, ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आलेला आहे। तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जवळपास 23,000 प्लस जागांसाठी आपल्याला पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर ते अपडेट जे काही अपडेट लेटेस्ट मध्ये आले ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरती कधीपर्यंत पडणार आहे, पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। एक लक्षात ठेवा, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। तर या संदर्भात जे लेटेस्टमध्ये या ठिकाणी अपडेट आलेला आहे, तर त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। मागच्या भरतीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा आणि मेहनत जे विद्यार्थी मित्रांनो चालू ठेवा, ग्राउंड पण चालू ठेवा, अभ्यास पण या ठिकाणी चालू ठेवा, कारण की पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। तर लेटेस्टमध्ये अपडेट आला आहे, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, हे पत्रक आलेलं आहे। तर पत्रक जे विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता कोणत्या जिल्ह्यातलं आहे, तर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातलं हे पत्रक आहे। तर काय बघा, माहितीच्या अधिकारानुसार 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी विचारलं की जागा किती भंडारा जिल्ह्यामध्ये जागा किती या ठिकाणी रिक्त आहे। डिसेंबर 2026 पर्यंत पोलीस शिपाई पदांची रिक्त माहिती, हा काही प्रश्न विचारला होता। डिसेंबर 2026 पर्यंत चालक पोलीस शिपाई पदांची रिक्त माहिती आणि डिसेंबर 2026 पर्यंत बॅट्समन पोलीस शिपाई पदाची रिक्त माहिती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांचा जो रिप्लाय आहे, तर माहे डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणारे पोलीस शिपाई पदांची जी संख्या आहे तर 55 जागा या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 55 जागा ह्या ज्या विद्यार्थी मित्रांनो शिपाईच्या जागा या ठिकाणी 55 जागा आहे आणि चालकच्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो नाही आहे, त्याचबरोबर बॅट्समनच्या पण जागा नाही आहे भंडारा जिल्ह्यासाठी, ठीक आहे। तर 55 जागांसाठी ज्या विद्यार्थी मित्रांनो 55 जागा या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये रिक्त आहे। आणि दुसरी जी अपडेट आहे, तर दुसरी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, दुसरी कोणती अपडेट आहे। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही मंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे पद रिक्त आहे। तर त्यावर महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री आहे जे महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस, त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्यावर रिप्लाय दिला। तर त्यांनी काय म्हटलं आहे, हे अंशतः खरे आहे, राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदांपैकी सुमारे 33,000 पदे रिक्त आहेत। ही वस्तुस्थिती नाही, पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत। सदर पदांमधील 2,06,281 पदे भरलेली असून 15,980 पदे रिक्त आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 15,980 पदे सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। त्यानंतर आणखीन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, तर नुकतंच या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी बातमी आली होती की पोलीस भरतीमध्ये 16,500 पदे या ठिकाणी रिक्त आहे। तर बघा या ठिकाणी तो काय म्हटलं आहे, राज्यात एकीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची तब्बल 16,500हून अधिक पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रिक्त पदांमुळे पोलिसांवर कामाचा ताण आणि रेंगाळलेल्या तपासाला प्रश्न ऐरणीवर आला असून अशा परिस्थितीत गुन्ह्यावर नियंत्रण कसे येणार असा संतप्त सवाल जनता विचारत आहे। पोलीस उपनिरीक्षक PSI हे कोणत्याही गुन्ह्यांच्या तपासातील मुख्य दुवा असतात। 2,878 PSR पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकारावर तपासाचा अतिरिक्त बोजा पडतो, त्यामुळे पुराव्यांचे संकलन वेळेत न होणे, चार्जशीट आरोपपत्र दाखल करण्यास विलंब होणे आणि न्यायालयात खटले
प्रलंबित राहणे असे समस्या निर्माण होतात. रिक्त पदांची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी राज्याच्या गृह विभागाकडून मागवलेल्या माहितीवरून उघड झाली आहे. VIP बंदोबस्त आणि गस्तीवर ताण 16,500हून अधिक शिपायांची पदे रिक्त असल्याने दैनंदिन गस्त आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात अडचणी येत आहे. राजकीय सभा, सण, उत्सव आणि VIP बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा वळवावा लागत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते आणि पोलिसांमध्ये ताणतणाव आणि आजारपण कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कार्यरत पोलिसांचे 12 ते 16 तास तर अनेकदा साप्ताहिक सुट्टी न घेता काम करावे लागते आहे. या सततच्या शारीरिक आणि मानसिक ताणामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडणे आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे आणि कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होणे यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गुन्ह्यावरील नियंत्रणाचा पोलिसांची रस्त्यावरील उपस्थिती हा गुन्हेगारावर वचक बसण्याचा मुख्य मार्ग असतो. मनुष्यबळ कमी असल्याने रात्रीच्या वेळी गस्त घालणे किंवा संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त ठेवणे कठीण जात आहे. ठीक आहे, तर सध्याच्या कंडिशनमध्ये राज्यामध्ये जे 16,500च्या आसपास या ठिकाणी जागा रिक्त आहे. तर जोपर्यंत भरती या ठिकाणी निघणार नाही तोपर्यंत ज्या जागा ह्या आणखीन त्यामध्ये रिक्त होणार आहे. आणखीन जागा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये खाली होणार आहे आणि त्या जागा या ठिकाणी वाढणार आहे. जवळपास या ठिकाणी 20 ते 23 हजाराच्या आसपास ही वॅकन्सी या ठिकाणी पोहोचण्याची पुरेपूर संभावना आहे. तर त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे जागा या ठिकाणी रिक्त होत आहे. जागा रिक्तचे पत्रक या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या जागा रिक्त आहे, कारण की भरपूर काही पोलीस डिपार्टमेंटमधले जे काही कर्मचारी काही रिटायर होते, लक्षात ठेवा. काही जे विद्यार्थी म्हणून रिटायर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, काही मृतसुद्धा पावते, तर त्या काही जागा रिक्त राहते, लक्षात ठेवा. तर त्यामुळे त्या काही जागा त्या ठिकाणी भरावं लागते. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, 1600 मीटर रनिंग झालं आणि त्याचबरोबर अभ्यास वगैरे आतापासून चालू ठेवा, कारण की पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे. आणि पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे जे विद्यार्थी मिळवणं 2027मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये नाशिकमध्ये मोठा कुंभमेळा या ठिकाणी भरणार आहे. त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मिळवणं हे भरती निघत आहे आणि तिकडे मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी लागणार आहे. आणि हा नाशिकचा जो कुंभमेळा आहे 2027चा ऑक्टोबर महिन्यातला, हा दीर्घ काळ चालणार आहे. म्हणजे जवळपास 24 महिने ते 28 महिन्याच्या आसपास, म्हणजे 1-2 वर्ष हा मोठा कुंभमेळा या ठिकाणी चालणार आहे. 1-2 वर्षापर्यंत हा कुंभमेळा चालणार आहे, जास्त महिने या ठिकाणी चालणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तिकडे जे विद्यार्थी मिळवणं बंदोबस्त लागणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मोठी पोलीस भरती एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आता पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत नेमकी निघणार आहे, तर जवळपास या ठिकाणी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती येण्याचे पुरेपूर संभावना आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती येण्याचे पुरेपूर चान्सेस या ठिकाणी एक लक्षात ठेवा, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझा जो अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, कारण की दरवर्षी मी तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीबद्दल या ठिकाणी सांगत आलो आणि त्या महिन्यापर्यंत ते पोलीस भरती या ठिकाणी आलेली आहे. आणखीन एकदा मी तुम्हाला सांगून देतो, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोलीस भरतीबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.